आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा. अरे आराध्या श्राऊ दोघी आलाय. बाबा कशी आहेस? बरी आहे बाबा, तुम्ही बरे आहेत ना? एकदम मस्त. हे बघ ताई, आई बाबांसाठी आणलेलं गिफ्ट दे ना त्यांना. हो देते. बाबा हे तुमच्यासाठी. क्या बात आहे. आई ही साडी तुझ्यासाठी. अगं कशाला उगाच एवढा खर्च करायचा? अगं मग दुसरं कोण करणार? बरं एकच मिनिट थांबा. ही आता तुझ्यासाठी आणि आमच्या लाडूबाईसाठी आणि ही आमच्या जावई बापूंसाठी. आई अगं आत्ताच मला म्हणत होतीस एवढा खर्च कशाला करायचा, मग तू हे सगळं का आणलंस आमच्यासाठी? अगं असं काय, लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे ना तुझा. तुला मी असं रिकाम्या हाताने पाठवणार का? हे सगळं ठीक आहे, पण कशाला या सगळ्या फॉर्मॅलिटीज? तुला वाटत असतील फॉर्मॅलिटीज. अगं पण तुझे आई बाबा म्हणून आम्हाला वाटणारच ना आमच्या लाडक्या लेकींसाठी काहीतरी घ्यावं म्हणून. आणि अगं पहिल्या सणाचं म्हणून जावई बापूंना काही घ्यायला नको का? रीत असते तशी. अगं ती म्हणतेय ते बरोबर आहे. बरं ठीक आहे. आई तुझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या कुठे आहेत ग? बांगड्या? अगं हा म्हणजे पाडव्याला त्या घालत्या याव्यात ना म्हणून मी सोनाराकडे दिल्या होत्या पॉलिश करायला. अगं तो कालच देणार होता पण अजून नाही दिल्यात त्यांनी. आई हेच आता माझ्याकडे बघून सांग. आई तू हे खरं बोलतेस का? काय केलंयस तू बांगड्यांचा? अगं मी काय करणार अरू, काहीतरीच तुझं. आई आम्हाला गिफ्ट देता यावे म्हणून तू तुझ्या बांगड्या विकलास ना? खरं खरं सांग. अगं आई तू असं का केलंस? आई हा सगळा वेडेपणा आहे. आजपर्यंत मी तुझे हात असे कधीच रिकामे बघितले नाही. अगं अगं अरू काय करतेस तू? हे तेच करते जे योग्य आहे. मला माझ्या आईचे हात असे रिकामे असलेले अजिबात चालणार नाही. अगं अरू बाळा तुझं आत्ताच लग्न झालंय आणि तुझ्या अंगावरचे दागिने काढून तू माझ्या अंगावर घालणार आहेस? हे बघ अरू हे चूक आहे. आणि तू आमच्यासाठी तुझ्या बांगड्या विकल्या हे चुकीचं नाही आई का? तर फक्त आम्हाला गिफ्ट देता यावे म्हणून? तसं नाही ग अरू, पण तुझ्या सासरचे लोक काय म्हणतील ग? ते काही म्हणणार नाहीत. माझ्या घरचे सगळे खूप समजूतदार आहेत आई. आणि उरला प्रश्न यशोधराचा तर तिला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. हे दागिने माझं स्त्रीधन आहे, त्यामुळे ते कोणाला द्यायचे त्याचं काय करायचं हे सगळं मी ठरवणार. अरू बाळा अगं ऐक ना, हे बघ तुला माहितीये मला दागिन्यांची अजिबात हौस नाहीये. मला या बांगड्यांचं ओझच होणार आहे. आई तुला माझी शपथ आहे. तुला या बांगड्या घालाव्याच लागतील. अरू तुझ्या आवडीचा गाजर हलवा केलाय बरं, छान पोटभर जेव. आई आई अगं हो पण केवढं वाढणार आहेस? अगं अजून भरपूर खायचंय तुला, खा पोटभर. शाहूबा तू पण छान पोटभर खायचंयस. खा. नाही नाही खाल्लंच पाहिजे. खा बरं छानपैकी जेवा आणि नुसत्या अशा बघत राहू नका. छान जेवा. आज गाजराचा पहिला घास मीच भरवणार तुम्हाला.
आवडला? आई, तुला माहितीये जगात आपण कुठेही गेलो आणि काही खाल्लं ना तरी आईच्या हाताची चव कुठेच मिळत नाही. खरंय. आणि तुझ्या हातचं जेवण आम्ही इतकं मिस करत होतो ना, सिरियसली. नुसतं बोलू नका, गाजराचा हलवा खा. अरे बघा, तुम्हाला पुन्हा जेव्हा माझ्या हातचं खावंसं वाटेल ना तेव्हा आई अगं काय झालं? काही नाही, तुम्ही दोघी ना मगासपासून नुसत्या गप्पाच मारताय. त्याच्यापेक्षा छान शांतपणे जेवा बरं पोटभर. मला भरवू दे तुम्हाला. आकर आकर. शाहू किती जेवणार आहे? साईबाबांना ठेव काहीतरी. आई बघ ना कसं बोलतीये मला. आरू काय ग, जेवू दे ना तिला पोटभर. शाऊ जेव बाळा, मी भरवते. तुम्ही जेवलात ना, तुमचं पोट भरलं ना की माझं पोट आपोआप भरतं. आता तिला भरवलंस ना, मला कोण भरवेल? लहान बाळच झालेस तू सुद्धा आरू. आकरा. चला आई बाबा येते मी. हो, तिकडे सगळे तुम्हा दोघींची वाट बघत असतील. आई आत्ता फक्त मी एकटी जाते. श्राऊ इथे तुमच्या बरोबर राहणार आहे. चालेल ना श्राऊ? हो, असं काय विचारतेस तू? मी तेच थांबणार. अरे देवा, श्राऊ इथेच थांबली ना तर तिला हे नक्की कळेल की आम्हाला हे घर सोडून जायचं. आणि ती आराध्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही. काय करू? आई कसला विचार करतेस? अगं कसला विचार म्हणजे मी तुझाच विचार करते अरू. हे बघ अरू, आम्ही दोघं इथे ठीक आहोत. बाळा तू तिथे एकटी कशी राहशील ग? आणि त्यातून त्या यशोधराबाईंना सगळं कळल्यापासून ना आम्हाला खूप टेन्शन आलंय. शाऊ तू आज ताई बरोबर जा. हे बघ आमच्यापेक्षा जास्त आता तिला तुझी गरज आहे. आई आई प्लीज शांत होय. बघ तुझी काळजी मला कळते, पण तू उगाच टेन्शन घेतेस. बाबा प्लीज समजवा ना आईला. हे बघ आता तिथे माझ्यापेक्षा श्राऊचं तुमच्या बरोबर इथे असणं जास्त गरजेचं आहे. अगं तसं नाहीये. 2 दिवसांनी अशी ती परत येणारच आहे ना. 2 दिवसाचा तर प्रश्न आहे फक्त. अगं पण आई, हे बघ शाऊ, तू आता विषयाला उगीच फाटे फोडू नकोस. हा अगं आता तू ताई बरोबर जा.